की नरेंद्र मोदींची जी फाईल आहे ती त्याची कॉपी एप्स्टीन फाईल मध्ये आणि त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे. सुजात आंबेडकरांचं नाशिक येथील भाषण. सुजात आंबेडकर म्हणाले की एप्रिल फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आलेलं आहे. त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे आणि बरेच खुलासे केलेले आहे. एप्रिल कोण होता, काय करत होता, अमेरिकेशी संबंध काय, तो कोणत्या देशात होता, नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली का जात आहे, या सगळ्या गोष्टीचा खुलासा सुजात आंबेडकर यांनी केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी. चला व्हिडिओमध्ये पुढे बघूया नेमके सुजात आंबेडकर काय म्हणाले. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओनरशिप धोक्यामध्ये आली. आज रुपयाचा दर हा डॉलरच्या आणि पाऊंडच्या दरामध्ये पडताना दिसतो. डिझेल आणि पेट्रोल महाग होत चालले. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. आणि आपले पंतप्रधान इकडे आपल्याला बसून सांगतायत की सोनं नका घेऊ, डिझेल पेट्रोल नका वापरू, जास्त प्रवास नका करू. पण यांच्या मित्राचा फोन आला की नरेंद्र मोदींनी काढलं विमान, निघाले इस्रायलला. या मित्राचा फोन आला तर काढले विमान, निघाले अमेरिकेला. आता मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत जे कॉम्प्रोमाइज झालेत. आता चेतनदादांनी की नरेंद्र मोदींची जी फाईल आहे ती त्याची कॉपी एप्स्टीन फाईल मध्ये आणि त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे. थोडंसं तुम्हाला जास्त स्पष्टीकरण सांग. एप्स्टीन कोण होता माहिती आपल्याला? ज्यांना नसेल माहिती त्यांना परत एकदा सांगतो. एप्स्टीन हा इस्रायलचा एक नागरिक होता जो अमेरिकेत राहत होता. खूप मोठा बिझनेसमन होता, करोडपती होता आणि अमेरिकेच्या सरकारला खूप मोठ्या प्रमाणात तो पैसे देत होता. तो डोनाल्ड ट्रम्प असू देत, त्याच्या आधी जो बायडन असू देत किंवा क्लिंटन असू देत, या सगळ्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मोठ्या प्रमाणावरती फंडिंग करण्याचं काम हे एप्स्टीन करत होता. म्हणून एप्स्टीनला अमेरिकेत किंवा इस्रायलमध्ये कोणी हात लावत नाही. पण दुसरी गोष्ट ही समजून घ्या की एप्स्टीन हा खूप घाणेरडा वृत्तीचा क्रूर माणूस होता. तो छोट्या छोट्या मुलींना पळवायचा, त्यांच्याशी चुकीच्या गोष्टी करायचा, त्यांचं शोषण करायचा आणि ह्या मोठ्या गोष्टी त्यांनी करून एक अख्ख्या छोट्या मुलींना अगवा करणं, किडनॅप करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावरती लैंगिक शोषण करणं, हे मोठं त्यांनी एक सेक्स रॅकेट उभं केलं होतं. त्याच्याकडे एवढा पैसा होता की त्यांनी अमेरिकेच्या बाहेर एक छोटं बेट घेतलं होतं आणि त्या बेटावरती तो हे सगळे काळे धंदे करत होता. आणि हे आपले नरेंद्र मोदी आहेत ज्यांचं त्या एप्स्टीनशी संबंध आहेत, ज्यांचं त्या एप्स्टीनशी नातं आहे आणि ज्यांचं त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये, ज्या फाईलमध्ये एप्स्टीनच्या सगळ्या काळ्या करतुती लिहून ठेवल्यात, त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये नरेंद्र मोदींचं नाव आहे. तर मला सांगा, ज्या माणसाचे संबंध एका बलात्काराशी, ज्या माणसाचे संबंध एका किडनॅपरशी आहेत, त्याला आपण चांगला पंतप्रधान मानणार की नाही? नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जर एप्स्टीन फाईल अमेरिकेकडे आहेत तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडे नरेंद्र मोदींचा नाडा नाहीये का हातात? आणि मग जर नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्पकडे आणि अमेरिकेकडे नाडा असेल तर मग अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना हवं तसं नाचू नाही शकत का? आणि नाचू शकतात. तेच झालंय. आता जो आपण भारताशी करार केला, अमेरिका आणि भारताचा जो करार झाला, त्या करारामध्ये नरेंद्र मोदींनी भारत देश हा अमेरिकेला विकलेला आहे. त्यांनी हे म्हटलंय की भारत सरकार हे शेतकऱ्यांना मदत नाही करू शकत, पण अमेरिकी सरकार मदत करू शकतं. आपण बाहेरनं काही गुड्स घेतले तर आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो, पण अमेरिकाने आपल्याकडनं काही घेतले तर त्याला त्याच्यावर टॅक्स नाही भरायला लागत. आता जर ह्या आपण गोष्टी बघितल्या तर ह्या देशाच्या हिताच्या आहेत का या देशाच्या घाटाच्या आहेत?